5 मिनिटात तुमच्याकडे मला थोडं बोलायचंय तुमच्याशी. कृतज्ञ आणि कृतघ्न याच्यात फक्त एका अक्षराचा फरक आहे. ज्याच्या कृतीला ज्ञानाची जोड असते तो माणूस कृतज्ञतेचं मोल समजतो आणि ज्याच्या कृतीला अहंकार चिकटतो तो कृतघ्न होतो. महाभक्त प्रल्हाद हा दैत्य कोळी जपे राम नामावळी नित्य काळी पिता पाप रूपी तया देखवेना जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना. प्रल्हादाचा जन्म दैत्य कुळात झाला होता. तो सतत रामाचं नाव घ्यायचा हे त्याच्या वडिलांना आवडायचं नाही. त्याचे वडील म्हणजे हिरण्यकश्यपू राजा. आपला मुलगा देवाचं नाव घेतो म्हणून त्याला मारण्याचा सुद्धा अनेक वेळा प्रयत्न हिरण्यकश्यपूने केला होता. म्हणजे गंमत आहे की नाही, ज्या देवाची भक्ती करून हिरण्यकश्यपूला हे वरदान मिळालं होतं त्याचीच भक्ती आपल्याच मुलाला करायची नाही अशी त्याची सक्ती होती. का तर अहंकार, गर्व, माझं कोणी वाकडच करू शकणार नाही हा गर्व झाल्यामुळे तो अत्याचार आणि अन्याय करायला लागला. इतका की आपल्याच मुलाला मारण्याचे सुद्धा अनेक वेळा त्यांनी प्रयत्न केले. आता ही एक गोष्ट आहे आणि गोष्टी का सांगितल्या जातात? शाळेत नाही का बाई शिक्षा करतील अभ्यास नाही केला तर, असं सांगितल्यानंतरच काही काही मुलं अभ्यास करतात. अगदी तसंच समाजातल्या काही काही लोकांनाही योग्य वाग असं सांगून समजत नाही तर देव शिक्षा देईल असं म्हटल्यानंतर त्यांना समजतं आणि ती चांगली वागतात म्हणून गोष्टी तयार केल्या जातात असं आपलं मला वाटतं. थोडक्यात काय, गोष्टींच्या खरे खोटेपणाबद्दल शंका कुशंका न काढता त्याचा मतितार्थ काय आहे, त्याच्यातून सांगायचं काय, त्याचा सारांश काय हे आपण लक्षात घ्यायला हवं. अगदी बरोबर. मग आता या कथेचा सारांश काय आहे? माणूस जेव्हा अहंकारी बनतो, इतका निगरगट्ट बनतो की सहज त्याने इतरांवर अन्याय करायला लागतो, तेव्हा त्याचा महाभयंकर असा अंत तो स्वतःच ओढवून घेतो. राम म्हणजे काय? ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यात अर्थ येतो, आपल्या आयुष्यात राम येतो असं उत्तम काम किंवा आपलं ध्येय. अशा ध्येयाची म्हणजेच रामाची भक्ती करत असताना काही काही वेळेला काही माणसं आपल्या आयुष्यात हिरण्यकश्यपू सारखे अडथळे निर्माण करतात किंवा परिस्थितीच आपल्या इतक्या विरोधात जाते की आपल्याला ती हिरण्यकश्यपू सारखी भयंकर वाटायला लागते. जगविख्यात झालेली दीपिका कुमारी हिच्याही बाबतीत असंच तर घडलं होतं. झारखंड राज्यात रांचीमध्ये राहणाऱ्या दीपिका कुमारीची घरची परिस्थिती अशी होती की तिरंदाजी करण्यासाठी आवश्यक सामुग्री सुद्धा ती घेऊ शकत नव्हती. मग ती काय करायची? बांबूपासून धनुष्यबाण बनवायची, झाडावरच्या आंब्यांवर नेम धरून ते आंबे पाडायची आणि तिरंदाजीचा सराव करायची. ती जेव्हा प्रशिक्षण घेण्यासाठी एका अकादमीत गेली त्यावेळेला तुला धनुष्यबाण तरी उचलवेल का, किती कमजोर आहेस तू असं म्हणून तिला प्रवेश नाकारण्यात आला. पण ज्यांच्या हृदयामध्ये राम असतो ना आणि ज्यांना त्या रामाची भक्ती करण्याची इच्छा असते ना त्यांना अडचणींचे डोंगर पार करण्याची शक्ती सुद्धा तो रामच देतो. 3 महिने मेहनत घेऊन तिने स्वतःला सिद्ध केलं आणि प्रवेश मिळवला. आणि मग इतक्या ठिकाणी तिने यश मिळवलं की अर्जुन अवॉर्ड पासून पद्मश्री पर्यंत अनेक सन्मानांनी ती गौरवली गेली. रामाची भक्ती केल्यानंतर काय होतं ते आपण पाहिलं. पण अहंकारामुळे हिरण्यकश्यपू बनलेली अनेक माणसं सुद्धा असतात बरं का आपल्या अवतीभोवती. अहंकाराचा हा रोग लहानपणी जर मुलांना जडला ना आणि त्याच्यावर वेळीच जर पालकांनी उपचार केला नाही ना तर याचा मोठेपणी मुलांना त्रास होऊ शकतो. वर्गात जर 2 मुलांमध्ये जे मित्र आहेत त्यापैकी स्पर्धेमध्ये एकाचा नंबर आला आणि एकाचा जर आला नाही ना तर आपल्या मित्राचं अभिनंदन करायचं सोडून मुलं अक्षरशः रडतात. कारण काय तर मीच उत्तम हा त्यांचा ठाम समज असतो. मुलांच्या या अहंकाराला पालकांनी खतपाणी घालायला नको. अगदी गरिबीतून वर आलेली मंडळी सुद्धा हातात पैसा आल्यानंतर व्यसनांच्या आहारी जातात, वाटेल तसा पैसा खर्च करून कर्जबाजारी होतात. देशसेवा करण्याच्या उद्देशानं काही माणसं नेते होतात आणि नेते झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतात विहिरी खणल्या असं नुसतं कागदावर दाखवतात आणि ते पैसे स्वतःच्या खिशात घालतात. गुरांना मोफत चारा देण्याची योजना आखतात आणि तेही पैसे स्वतःच खातात. आणि हे असे घोटाळे हजारो करोड रुपयांचे असतात. बाप रे. यांच्या अशा वागण्यामुळे सामान्य गरीब शेतकरी परिस्थितीनं गांजतो, आत्महत्या करतो. ज्या मतदारांच्या कृपेनं हे खासदार, आमदार, मंत्री झालेले असतात त्यांच्याशीच ते इतक्या कृतज्ञपणे वागतात म्हणजे ते हिरण्यकश्यपू नाही तर दुसरे कोण आहेत. पण अशा हिरण्यकश्यपूंचा नाश करण्याचं एक अस्त्र आपल्या हातात असतं आणि ते म्हणजे मतदानाचं अस्त्र आणि ते योग्य वेळी आपण वापरलंच पाहिजे. वा वा, हे खूप आवडलं.
तुम्ही मग अशी म्हणालात ना, लोकांनी चांगलं कसं वागायचं हे शिकवण्यासाठी गोष्टींचा, कथांचा वापर केला जातो. तसंच मनाच्या या श्लोकाच्या व्हिडिओतून तुम्ही सुद्धा लोकांना शिकवतायत. खूप छान उपक्रम आहे हा. आमच्या शाळेच्या परिपाठामध्ये मी तुमच्या व्हिडिओमधले अनेक उदाहरणं मुलांना देत असते आणि त्यांना तुमच्या मनाच्या श्लोकांचे हे संस्कारक्षम व्हिडिओ पाहायला आवर्जून सांगते. आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत असं प्रत्येकच पालकांना वाटत असतं आणि तसे त्यांचे प्रयत्नही असतात. त्यांच्या प्रयत्नांना थोडीशी मदत म्हणून मनाच्या श्लोकांचे अशा पद्धतीनं जगण्याशी अर्थ जोडणारे व्हिडिओज मी करते आणि म्हणते इतना तो हम कर ही सकते हैं. आता हे व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटत असतील तर तुमच्यापुरते मर्यादित न ठेवता सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि म्हणा इतना तो हम भी कर सकते हैं. जय जय रघुवीर